हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर न्यू ॲक्टिव्हिटी ब्लॉग. दरवेळेसप्रमाणे आम्ही याही वेळेस एक नवीन ॲक्टिव्हिटी घेऊन आलेलो आहोत. आम्ही फेब मंथमध्ये एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे मेंबर्ससाठी, कारण फेब मंथ हा सगळेजण प्रेमाचा महिना म्हणून साजरा करतात. तर अशा मंथमध्ये आम्ही एक ॲक्टिव्हिटी मेंबर्सला दिली, ती म्हणजे सेल्फ लव. सेल्फ लव म्हणजे असा अर्थ नाही की स्वार्थी. सेल्फ लव म्हणजे स्वतःवर प्रेम करा, स्वतःला समजून घ्या, स्वतःमध्ये जे गुण आहेत त्या गुण वैशिष्ट्यांचा विचार करून आपली प्रगती करा आणि आपल्याला स्वतःचे विचार मांडण्याची जागा द्या. सेल्फ लव ॲक्टिव्हिटी कशा करायच्या याबद्दल मी काही कृती तुम्हाला सांगते. फर्स्ट कृतीमध्ये तुम्हाला मानसिक आणि भावनिक सेल्फ लव म्हणजे तुम्ही फॉर एक्झाम्पल रोज आरशासमोर उभं राहा आणि स्वतःबद्दल स्वतःच बोला की मी स्वतःवर खूप प्रेम करतो, आय एम प्राऊड ऑफ यू माय सेल्फ. आणि स्वतःला माफ करा, स्वतःच्या काही चुका झाल्या असतील त्या स्वीकारा, सकारात्मक भावना स्वतःमध्ये आणा आणि नाही म्हणायला शिका. जर एखादी गोष्ट आपल्याला नको वाटते तरी पण आपण ती हो म्हणतोय, तर ती हो न म्हणता आपण समोरच्याला याच्यातून नकार द्यायला शिका. हे आता मानसिक आणि भावनिक सेल्फ लवमध्ये आपल्याला करता येईल. तसेच तुम्ही रोज डायरीही लिहू शकतात. ज्या दिवसभर चांगल्या घडलेल्या घटना आहेत त्या लिहून काढणे, जे पॉझिटिव्ह तुम्हाला वाटते किंवा फ्युचरमध्ये तुम्ही काय करणार आहात हे डायरीमधून तुम्ही लिहू शकता. दुसरी ॲक्टिव्हिटी सांगता येईल शारीरिक सेल्फ लव. याच्यामध्ये तुम्हाला काय सांगता येईल तर स्वतःच्या शरीराची काळजी घ्या. स्वतः व्यायामासाठी रोज 1 तास काढा. तुम्हाला जो व्यायाम आवडतो, जे एक्सरसाइज करायला आवडते ती तुम्ही रोज 1 तास करा. योग्य आहार घ्या, योग्य ती झोप घ्या आणि तुम्हाला जो व्यायाम आवडतो, जर डान्स आवडत असेल तर मनसोक्त डान्स करा, गाणे आवडत असतील तर गाणे मनसोक्त म्हणा. अशा प्रकारे तुम्ही स्वतःच्या शरीराची काळजी घेऊ शकता. तसंच नंतर सांगता येईल स्वतःसाठी वेळ द्या. मला एवढंच सांगायचं आहे की सेल्फ लव ही प्रक्रिया केवळ एका दिवसासाठी नाही आहे, ती आपण डेली फॉलो केली पाहिजे. डेली फॉलो केला तर तुमच्यामध्ये बदल होतील. तुमच्यामध्ये बदल झाले म्हणजे तुमच्या कुटुंबात देखील चांगले बदल होतील आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंदी राहाल. अशीच ॲक्टिव्हिटी आम्ही आमच्या क्लासमध्ये घेतलेली आहे आणि ती त्यांनी कशी फॉलो केली आहे आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. हॅलो फ्रेंड्स, मी प्रीती मिसर. हा मंथ फेबचा चालू आहे. फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा मंथ असं साजरा केला जातो. या मंथमध्ये वेगवेगळे दिवस साजरे केले जातात, पण आम्ही मागच्या वर्षीपासून व्हॅलेंटाईन हा वीक आहे आम्ही आमच्या क्लासमध्ये वेगळ्या पद्धतीने साजरा करतो. तर आम्ही ह्या वीकमध्ये सेल्फ लव, आपण स्वतःवर कसं प्रेम करायचं, कशा पद्धतीने करायचं हा टास्क मी माझ्या मेंबरला दिला होता. त्यातील 11ची बॅच आहे. त्यांनी कशा पद्धतीने हा टास्क कंप्लीट केला आपण पाहूयात. लेडीज स्वतःसाठी शक्यतो वेळ काढत नाही, पण काल मी माझ्यासाठी नेलपेंट लावले, डान्स केले आणि व्हिडिओसुद्धा बनवले. सेल्फ लव यामध्ये रोजच्या आयुष्यात धावपळीमध्ये भरपूर वेळ आपल्याला कमी पडतो. आपण स्वतःसाठी वेळ दिला तरच आपण स्वतःवर प्रेम करू शकतो. त्यामुळे आम्ही भरपूर वेळ हा स्वतःसाठी दिलेला आहे. सेल्फ लवमध्ये मी पण काल माझ्यासाठी खूप वेळ दिला. जेवायला मी काही असं वेगळं काही बनवत नाही माझ्यासाठी स्पेशल, स्वतःसाठी बनवून खाल्लं. हाय फ्रेंड्स, मी अभिश्री वेला. सेल्फ लव म्हणजे शरीरावर प्रेम करणं. काल मी म्हणजे डायट तर सुरू आहेच आहे, तरी पण काल स्वतःसाठी पौष्टिक भरपूर खाल्लं, भरपूर पाणी पिलं आणि व्यायाम पण केला आणि पुस्तक पण वाचलं. सेल्फ लवमध्ये मी स्वतःसाठी काल फर्स्ट टाईम वेळ दिला. मुलांमध्ये आणि घरच्यांमध्ये वेळ मिळतच नाही, तर मी काल लाऊड म्युझिक ऐकलं आणि डान्सही केला. फर्स्ट ऑफ ऑल ऑफ यू हॅपी व्हॅलेंटाईन्स डे ब्युटिफुल गर्ल्स. मी काल सेल्फ लवमध्ये खूप छान पेंटिंग केली आहे, त्याचा मी फोटो नंतर मॅमला शेअर करेन. आणि मी असं म्हणू इच्छिते की प्रत्येक स्त्रीने हे रोज आपल्यासाठी एक वाक्य म्हटलं पाहिजे, आय लव्ह माय सेल्फ. थँक्यू. हाय, मी कल्पना बोलते. मी काल स्वतःसाठी 1 तास वेळ काढून शॉपिंगला गेले होते खास. हॅलो,
सगळेजण स्वतःवर प्रेम करतातच, पण मी मॅडमकडे आल्यावर झुंबा क्लास लावल्यापासून माझ्यामध्ये आत्मविश्वास आला आणि मी तेव्हापासून तयार व्हायला लागले, छान डान्स करायला लागले आणि काल पण मी खूप छान मेकअप केला. आणि अशा पद्धतीने आम्ही हा वीक साजरा करतोय. आणि सेल्फ लव्ह, मला वाटतं प्रत्येकाने स्वतःला सुंदर समजावं, आपण कुठल्याच क्षेत्रात कमी नाही असं समजून राहावं आणि स्वतःवर भरपूर प्रेम करा, स्वतः आनंदी राहा आणि दुसऱ्यांनाही आनंदी राहा. ही आहे मॉर्निंग 6 AM ची बॅच. यांनी सेल्फ लव्ह ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेतलेला होता, तर त्यांनी काय काय केले आपण त्यांच्याकडून विचारून घेऊया. मी आज काल माझ्या स्कूल फ्रेंडसोबत एन्जॉय केली होती. खूप शॉपिंग केली. व्हेरी गुड. आवडतं मला, मी केली. वा वा, मस्त. मैं 2 दिन से अभ्यंग स्नान कर रही हूँ. अरे वा. माझी हॉबी मंडला आर्ट आहे, त्याचं काल मंडला आर्ट केलं प्लस फ्रेंडसोबत वा वा, व्हेरी गुड. त्याचे फोटोज वगैरे असतील तर पाठवा. मला डान्स आवडतो, मी डान्स करायचो, मी डान्स करते. वा. मला लहानपणापासून लावणीसाठी नाद, तो काल मी पूर्ण दिवसभर आता लावणी एक आहे. हो हो, आता करून दाखवायची तो आम्हाला. हा, वा वा. शॉपिंग केली. शॉपिंग केली का? वा. आय लव्ह पिंक कलर, सो मी काल पिंक कलरची साडी ऑर्डर केली ॲमेझॉनवर. वा वा वा, व्हेरी गुड. शॉपिंग केली. तुम्ही काय केलं? आई आणि काहीच वेळ घालवला. वा. मला माझ्या मुलाला टाइम देता येत नाही, तर मी काल माझ्या मुलाला पार्कमध्ये सेल्फ लव्ह म्हणजे मी स्वतःसाठी खूप वेळ काढला. मला आधी लग्नाआधी पण खूप अशी विंडो शॉपिंग, स्वतःकडं म्हणजे बॉडी मसाज, हेड मसाज करायला खूप आवडत होतं. तर लग्नानंतर आम्ही स्वतःला वेळ देऊ शकत नाही, पण काल मॅडमने आम्हाला एक टास्क दिलं की सेल्फ लव्ह तुम्ही स्वतःसाठी काय करता. तर काल पूर्ण दिवस मी स्वतःसाठीच म्हणजे विंडो शॉपिंग केली, हेड मसाज केला, मुलांमध्ये पण टाइम स्पेंड केला. म्हणजे ते एक मला खूप आवडतं, बच्चों के साथ टाइम स्पेंड करना. तो वो भी मैंने किया. शादी के पहले मैं क्लासेस लेती थी, तो वो बच्चों के साथ करती थी. कल खुद के बच्चों के साथ पूरा डे स्पेंड किया. अच्छा, व्हेरी अच्छा एक्सपिरियन्स रहा. व्हेरी गुड. आता तुम्हाला सर्वांनाच कळालं असेल की सेल्फ लव्ह म्हणजे स्वतःवर प्रेम करा, स्वतःला जे आवडतं ते करा, स्वतः जसे आहेत तसे स्वतःला एक्सेप्ट करा आणि खूप छान म्हणजे पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह जगा आणि दुसऱ्यांना सुद्धा प्रेम द्या. ही आहे 7:30ची बॅच. आज यांनी सेल्फ लव्ह हा डे साजरा केलेला आहे. तर त्यांनी काय काय केलं ते आपण बघूयात. आधी आपण रुच्यापासून स्टार्ट करूयात. रुच्या, तुम्ही काय केलं काल? सेल्फ लव्ह हा प्रीती मॅडमनी सांगितलेला टास्क मला खूप आवडला. मी एक कवयित्री आहे, लेखिका आहे. प्रत्येक ऑकेजनच्या निमित्ताने मला काहीतरी लिहिण्याची आवड आहे. परंतु काल मॅडमने हा जो विषय दिला सेल्फ लव्हचा, तो मला इतका आवडला की मी घरी गेल्यावर सर्वात पहिले त्यावर लिहायला बसले. त्यावर मी एक लेख लिहिला, कविता लिहिली. मला ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी करायला घेतल्या आणि माझ्या असं लक्षात आलं की दुसऱ्यावर प्रेम करण्यापेक्षा स्वतःवर जर प्रेम केलं, स्वतःचा आदर केला, स्वतःला महत्त्व दिलं तर आपल्याला आयुष्यात दुसऱ्यापासून येणारं म्हणजे दुःख किंवा याने मला बोलला नाही, माझ्यावर प्रेम केलं नाही, हे दुःखच होत नाही आपल्या आयुष्यामध्ये. आणि इतकं छान वाटतं स्वतःला. काल मी स्वतःला दिवसभर इतकं छान फील केलं की दिवसभर मी माझ्या आवडीची गाणी ऐकणं, माझ्या आवडीचे पदार्थ खाणं, त्याबरोबरच डाएट करणं, मला जे काही आवडतं ते मी केलं. आणि मला रात्री झोपताना खूप छान वाटलं, समाधानाने मी झोपले आणि इतकी गाढपणे झोपल्याने
मी आज सकाळी इतका प्रफुल्लित वातावरणात मला जागा आहे. मला खूप छान वाटलं. थँक्यू मॅडम. व्हेरी गुड. असंच तुम्ही रोज जीवन जगा तुमचं छान. तुम्हाला म्हणजे खूप पॉझिटिव्हही वाटेल आणि मोटिवेशनही होईल. आता मी रोजच सेल्फ लव्ह करते. पूर्ण ज्या गोष्टी मला आवडतात त्या करते. पण काल स्पेशली मला माझ्या भावाची खूप आठवण येत होती. गेले 8 दिवस झाले. त्यामुळे मी त्याला कॉल करून बोलले पूर्ण सर. नंतर मला बुक्स वाचायला आवडतात. तर मी काल वेळ काढून वाचले. नंतर युनिवर्सला आपल्या देवाला थँक्स बदले. माझ्या लाईफमध्ये ज्या पण चांगल्या गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी झाल्या. तर ते वेळ काढून आपण ते गोष्ट करतो त्यासाठी थँक्यू. मला खरंच खूप छान वाटलं त्या गोष्टीबद्दल. सर्वात आधी मी मॅडमला थँक्स म्हणेन, कारण त्यांनी आम्हाला सेल्फ लव्ह करण्यासाठी जो संधी दिली त्यासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी परमेश्वराला खूप मनापासून धन्यवाद म्हणेन, कारण त्याने मला खूप छान बनवले आणि बनवताना एक माझ्यामध्ये कला दिलेली आहे ती म्हणजे डान्स. मला डान्स करायला खूप आवडतं. मी काल डान्स केला, भरपूर शॉपिंग केली आणि फक्त कालचा दिवस माझ्या स्वतःवर प्रेम करण्यावर घालवला. धन्यवाद. मी काल पहिले तर बाहेर गेले, म्हणजे फिरायला गेले, थोडंसं फिरत झाले, मुक्त गेलेच नव्हते. आणि त्यानंतर कॉन्स्टंट एका ठिकाणी बसून असा मी एकदा पण मूवी नाही बघितलेला. त्यामुळं काल उत्तर नावाचा जो मूवी आहे मराठी मूवी, तो कॉन्स्टंटली एका ठिकाणी न उठता तो मूवी बघितला आणि खूप छान आहे. ॲक्च्युली आय वॉज नॉट देअर येस्टरडे. मला कन्सेप्टच माहीत नव्हता. पण आज मी प्रयत्न करेन सेल्फ लव्ह मला काय आवडतं, मला काय करायचं ह्या गोष्टी असं नक्की करेन. नक्की कर आणि रेग्युलर कर. आज मी घरातली सगळी कामे बाजूला ठेवून खास ह्या बॅचसाठी आलेली आहे. त्यासाठी थँक्यू मॅम. मी काल टीचर खास त्या डान्ससाठी खरेदी केला मला. व्हेरी गुड. सेल्फ लव, लव योर सेल्फ. कल जब मैम ने बताया ये टास्क के लिए, तब माइंड में प्लान्स शुरू हो गए थे. सबसे पहले तो एक रिलेशनशिप में मैं खुद से आ गई हूँ. आई स्टार्टेड अ रिलेशनशिप विथ माई सेल्फ. और जो भी मैंने कल किया उसकी वजह से जो डिफरेंस आया है मेरे में, इमोशनल एंड फिजिकल वेलबींग. सबसे पहले मैंने एक्सरसाइज किया. सुबह क्लास में आई मैं, आई फेल्ट वेरी गुड द होल डे. क्लास मैं करती हूँ तो पूरा दिन मेरा अच्छा ही जाता है. आई बुक द बॉडी मसाज फॉर माई सेल्फ. बहुत अच्छा फील हुआ. और आई लव चिल्ड्रन. इसी वजह से मैं जिस फील्ड में हूँ, एज यू ऑल नो आई एम एन एजुकेटर एंड आई लव चिल्ड्रन. सारे बच्चों को मैंने स्ट्रॉबेरीज खिलाए कल और मुझे इतनी खुशी हुई. आई कैन नॉट बिलीव दैट. लास्टली आई बॉट माई सेल्फ फ्लावर्स. ये कभी मैंने मेरे खुद के लिए नहीं किया है, बट आई बॉट माई सेल्फ फ्लावर्स. आई वॉज सो हैप्पी. In the end, my husband came home and asked me, "You're glowing." So that says it. Thank you so much, ma'am, for this task. Now I love myself more. सेल्फ लव्ह मॅडमनी मला खूप व्यवस्थित काल सांगितलं. मी घरी जाऊन दिवसभर काम केले तेवढ्यात म्हणजे काय करायचं आता नेमकं मॅडमने असं बोलल्या काय आता म्हणजे तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या आहे. माझ्या फ्रेंडला बोलले, तिला पण सांगितले की स्वतःकडे लक्ष दे. आणि लेकरं आपले मुलं बाहेर बाजूला ठेवून म्हणजे आपल्याला काय स्वतःवर प्रेम करता येईल ते कर. बोल कुणाला तुला म्हणजे राहिलं असेल, सॉरी म्हणायचं राहून गेलं असेल, काही असेल, मग आपल्या मनाला ज्या गोष्टींना हलकं वाटेल, फ्री वाटेल ती गोष्टी तू कर असं म्हणून तिला पण सांगितलं. आणि स्वतः पण मी मॅडम माझ्या म्हणजे आईला बोलले, म्हणजे माझ्या फ्रेंडला बोलले की मला बोलून मला हलकं वाटतं. आणि माझ्यासाठी माझे मिस्टर खूप घाईनं मी म्हणजे माझी खरेदी असली आहे, मला म्हणजे आवड आहे पण मला भीती वाटते काय करू तिथे जाऊन. सेल्फ लव हे विषय मी तुमच्याकडूनच शिकला. मॅडममुळंच मी म्हणजे त्या ह्याच्यामध्ये आले. म्हणजे समोर असं म्हणजे मला कधी माहीत नव्हतं मॅडम म्हणजे या संसारामधून कधी वेळच मिळाला नाही कधी किंवा असं कुणासोबत म्हणजे फ्रीली बोलायला मिळालं नाही. त्याल्यापासून खूप माझ्यात बदल झाला आहे. ते म्हणजे माझे मिस्टर पण म्हणत आहेत की तू त्याल्यापासून खूप बदललीस. थँक्यू मॅडम. असं काही नाही आहे जास्त काही ते म्हणा, पण थोडं टेन्शन येत होतं घरामधलं. तरी पण दिवसभर असं आपण की आज टेन्शन नाही होतं आपले टेन्शन नाही होतं काय करायचं. पण ते जेव्हा टेन्शन आलं कोणत्या गोष्टीचं तेव्हा ते जाऊन विचारायला आपल्याला टेन्शन थँक्यू.
व्हेरी गुड. खूप सर्वांनी छान फॉलो केलंय आणि असंच फॉलो करत राहा. सेल्फ लव्ह हा फक्त एक दिवसासाठी नसतो, तर तो तुम्ही जोपर्यंत आयुष्य जगतात असंच आनंदी राहा. स्वतःवर प्रेम करा, स्वतः जसे आहेत स्वतःला एक्सेप्ट करा आणि सोबतही आपल्यासोबत सर्वांना आनंदी जीवन जगायला शिकवा.